उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नवरात्रीमध्ये सगळ्यात नवरात्रीचा जो गाभा असतो तो आहे मुख्य करून कुमारिका पूजन, सवाष्णी पूजन, आपल्या जवळच्या देवी आहे त्यांची ओटी भरणं आणि सेवा। हे नवरात्रीचा मुख्य गाव आहे। त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। नवरात्रीमध्ये देवी आईला सगळ्यात जास्त आवडती सेवा कुमारिका पूजन, सवाष्णी पूजन आणि आपल्या एरियामधील जेवढे देवी असेल त्या देवीची ओटी भरणं। कुमारिका पूजन मग खूप जण म्हणतात दादा अष्टमीला करायचं, तसं नाही, रोज करा। आम्ही तर रोज करतो। रोज करणं आणि एक दिवस करण्यामध्ये खूप फरक आहे। देवी आई कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्याकडे येईल, तुम्हाला समजणार पण नाही। आणि कुमारिका पूजन करायला काय लागतो? खूप जण म्हणतात दादा आमच्याकडे मुलीच नाहीये। कुमारिका पूजन करण्यासाठी मुलींचं वय किती पाहिजे? खूप प्रश्न असतात। कुमारिका पूजन तुम्हाला करायचंय, उद्यापासून काय करायचं, एक वेळ ठरवून घ्यायचे संध्याकाळच्या वेळेस, कारण संध्याकाळच्या वेळेसच लहान मुली घरी असतात, दुपारी शाळेत गेलेल्या असतात। संध्याकाळच्या वेळेस काय करायचं, तिने सांगायला समजा 6 वाजता 7 वाजता मुलींना घरी बोलवायचं। लहान लहान मुली असेल, 2री 3री 5वी पर्यंत ज्या मुली असेल, 5वी पर्यंत ज्या मुली असेल, ज्या 5वी पर्यंत आहेत त्या सगळ्या, 6 महिन्यापासून ते 5वी पर्यंत ज्या मुली असेल त्या सगळ्या मुलींचं त्या कुमारिका पूजन तुम्ही करू शकता। त्यांना घरी बोलवायचं। त्यांना मुलींना पहिले सांगायचं की तुम्ही रोज आमच्या घरी या। एक दिवस नाही, एक दिवसाचा गणपती नसतो, 10 दिवसाचा गणपती असतो। त्याप्रमाणे आपण त्यांना सांगायचं की तुम्ही रोज आमच्या घरी या। तुम्ही हा प्रयोग करून बघा। रोज त्या मुलींना सांगायचं तुमच्या घरी 1 मुलगी येऊ, 5 मुली येऊ, 10 मुली येऊ, किती येऊ, गणित नाही, म्हणजे असं नाही, अगणित। एक जरी मुलगी आली तिचं पण पाद्यपूजन करायचं। मुलगी घरी आली, ते आल्यानंतर तिचं पाद्यपूजन करायचं, पाय धुवायचे, पाणी असेल दूध असेल त्यांनी पाय धुवायचे, पाय पुसायचे, पायाला गंधाक्षत फुल लावायचं, गंधाक्षत फुल ठेवायचं, गंधाक्षत फुल ठेवायचं आणि नंतर तिला कपाळी कुंकू लावायचं। आपल्या हिंदू संस्कृतीनुसार कुंकू लावायचं। मुलींना काचेच्या बांगड्या असेल, मग रोज तुम्ही काय देणार मुलींना? तुम्ही त्यांना खाऊ देऊ शकता, पैसे न देता खाऊ द्या, काही खायचे पदार्थ द्या, फळं द्या, तुम्हाला जे देता येईल ते द्या, काही प्रॉब्लेम नाही, जे देता येईल ते द्या। पण खूप जण असतील चॉकलेट द्या, किंवा त्यांना काय करायचं, त्यांची ओटी भरायची। ओटी भरायची म्हणजे काय, मुलीला तांदूळ द्यायचे, मूठभर तांदूळ आहे ना त्यांच्या ओटीमध्ये टाकायचे। आम्ही असंच करतो। उद्यापासून रोज 9 दिवस मुलींना रोज घरी बोलवायचं, त्यांचं पाद्यपूजन करायचं, त्यांना काही खायला द्या, बिस्किट असेल ते द्या, किंवा मग फळं द्या, उपासाचं द्या, तांदूळ द्या, त्यांची पण तांदळाची ओटी भरायची आणि आपलं डोकं त्यांच्या पायावर ठेवायचं। पुरुष पण करू शकता, करायलाच पाहिजे, करायला पाहिजे। जेव्हा 1 मुलगी असेल, 5 मुली असेल, 10 मुली असेल, आता आमच्या एरियामध्ये भरपूर मुली लहान लहान, पूर्ण घर गच्च भरून जातं। त्यांचा आवाज, त्यांचं बोलणं घर पूर्ण गच्च भरतं आणि 9 दिवस असं वाटतं की जसं काय देवी आई आपल्या घरी येते, आणि येते म्हणजे येते 100%। हा प्रयोग तुम्ही करून पहा। 1 मुलगी 2 मुलगी किती असेल बोलवा, रोज बोलवा। अष्टमीच्या दिवशी तर लागतच, पण एक दिवस न करता रोज केलेला त्याला खूप महत्व आहे। रोजच्या रोज पाद्यपूजन करायचं, रोजच्या रोज त्यांना तांदूळ असेल ते द्यायचे, चॉकलेट असेल द्या, बिस्किट द्या, तुम्हाला जे देता येईल ते द्या। सवाष्णी पूजन म्हणजे काय, ह्या 9 दिवसामध्ये कोणतीही सवाष्ण तुमच्या घरी आली, कोणतीही सवाष्ण तुमच्या घरी आली, तिला हळद कुंकू लावा, तिची ओटी भरा। ओटीमध्ये काय, पीस तांदूळ सुपारी ठेवायची, तिची ओटी भरायची। कोणतीही सवाष्ण येऊ, पीस तांदूळ सुपारी, तिची ओटी भरा। मुलींसोबत जर त्यांची आई जर येत असेल त्यांची पण ओटी भरा,
काही प्रॉब्लेम नाही. त्यांची पण ओटी भरा, त्या मुलींची पण ओटी भरायची आणि यांची पण भरायची, काही प्रॉब्लेम नाही. आता पुढचं हे तुम्ही रोज जमलं तर रोज करा, चांगली गोष्ट. पुढची गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्या एरियातील जेवढे देवी त्यांची ओटी भरायची. ओटीमध्ये काय काय नेऊ शकता तुम्ही? पीस, तांदूळ, सुपारी हे ओटीचं तयार ठेवायचं आणि आपल्या जवळच्या कमीत कमी 9 देवी असेल, 11 देवी असेल, त्या देवींच्या तिथं जायचं. तिथं बसायचं, सगळ्यात पहिले बसायचं. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या इथं पण जवळपास 9-10 देवी आहे, जुने प्राचीन आहे. तिथं आम्ही जातो, देवीची ओटी भरतो. ओटी भरल्यानंतर तिथं सिद्धकुंजिका स्तोत्र घ्यायचं, श्रीसूक्त घ्यायचं, देवीचा नवार्णव मंत्र असेल नवार्णव मंत्र घ्यायचा आणि ते घेतल्यानंतर देवीचं दर्शन करायचं. हे 9 दिवसामध्ये तुम्ही कधी करा, काही प्रॉब्लेम नाहीये. परत याच्यासोबत तुम्ही रोज हवन आहे ते हवन पण आपण घरी करायचं. 2 टाइम आरती तर आपल्या असतात. हवन, 2 टाइम नैवेद्य, आरती हे केल्यानंतर आता उपास खूप जणांना उपास करायचा असतो. मग खूप जण म्हणणार आम्हाला उपास करायचा. उपास करायचं एक तत्व आहे. काही काही जण बसता उठता करता. म्हणजे काय, ज्या दिवशी देवी आई बसते त्या दिवशी एक उपास आणि एक उपास अष्टमीला. अष्टमीचा उपास काही काहींचा नवमीला सुटतो, काही काहींचा नवमीचा उपास असतो, दशमीला सुटतो, दसरा असतो. आमचा बालाजी आहे त्याच्यामुळे काही काहींचा नवमीला उपास सुटता, काही काहींचे दसऱ्याला उपास सुटता. नवमीला ज्यांची देवी असेल त्यांचा नवमीला उपास सुटतो. उपास तुम्हाला करायचा असेल, उपासामुळे आपल्या तब्येतीची काळजी घ्या. जास्तीत जास्त उपासामध्ये जास्तीत जास्त ड्रायफ्रूट जास्त खा, फळं असेल ते खा आणि उपासामध्ये जास्तीत जास्त आपलं मन देवी आईच्या चरणावर केंद्रित झालं पाहिजे. ह्या कालावधीमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट असेल, फळं असेल हे जास्त खा. बाहेरचं कोणाचं घरचं खायचं नाही, पाणी पण कोणाचं प्यायचं नाही. 9 दिवसामध्ये कटाक्ष पाळा. काही काही जण चप्पल सोडा, पण या 9 दिवसामध्ये सोडायसाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे दुसऱ्यांची निंदा करणं सोडा. 9 दिवसामध्ये दुसऱ्यांची निंदा करू नका. 9 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 9 दिवसामध्ये वाईट बघायचं नाही, वाईट बोलायचं नाही, वाईट करायचं नाही, काहीच नाही. 9 दिवसामध्ये सात्विक, शुद्ध, शांत आणि जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती पाठ असेल तो वाचावा, 1 ते 13 अध्याय, नाही तर नवार्णव मंत्र वाचावा. आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावा. त्या दिवालाच खूप महत्व आहे. हे झाले देवीचे नवरात्राचा मुख्य गाभा. तुम्ही जर नवरात्रीमध्ये एवढी जर सेवा केली तर देवी आईचे आशीर्वाद तुम्हाला अवश्य लाभेल. बाकी दुसरं काही करायची गरज नाही, तुम्हाला काही आवश्यकता नाही. रोज नवरात्रीमध्ये रोज जर तुम्ही कुमारिका रोज पूजन केलं ना, 9 दिवसामध्ये घरामध्ये तुमचे वास्तुदोष, पितृदोष काही असेल सगळे निघून जातील. साक्षात देवी तुमच्या घरी येते. विचार करा, सोपं नाहीये. एक जरी कुमारिका आली असेल, 1, 10 किती असो, काही प्रॉब्लेम नाही. आणि सवाष्णी त्यांना तुम्ही रोज जमलं तुम्ही रोज दूध द्या. तुम्हाला जर शरबत असेल ते द्या. तुमच्या इच्छेनुसार, आपापल्या ऐपतीनुसार तुम्हाला रोज काय देता येईल ते द्या. काही काही ठिकाणी अष्टमीच्या दिवशी कुमारिका ड्रेस घेण्याची प्रथा आहे. प्रत्येकाची वेगवेगळी प्रथा आहे. पण साधं आणि सोपं मी जे करतो ना, साधं काय, उद्यापासून रोज कुमारिका पूजन बोलवायचं. कुमारिका आल्यानंतर घर पवित्र होतं आणि त्यांचं जे पाद्य तीर्थ आहे, कुमारिकेचा पाय आपण धुतलेले असतात ते तीर्थ असतं, ते घराच्या आजूबाजू थोडं शिंपडायचं, घराच्या झाडांना आजूबाजू टाकून द्यायचं. देवी आई ह्या कुमारिकांच्याच रूपामध्ये येत असते, लक्षात ठेवा. कुमारिका आणि सवाष्णी त्यांच्या रूपामध्ये कधी तुमच्या घरी येईल तुम्हाला कळणार पण नाही. तुम्ही म्हणणार ही जी मुलगी आमच्या गल्लीत राहते आम्हालाच माहित नाही, असं असतं. मला मागच्या वेळेस पण खूप अनुभव आले की आम्ही पहिले नवीन सांगितलं मुलींना, पहिले 5-6 मुली आल्या, नंतर एक खूप मुली लागल्या, 10, 15, 20, पूर्ण घर भरून गेलं. हेच तर आहे ना नवरात्री म्हणजे काय, मुलींचा मान सन्मान करणं. नवरात्री म्हणजे काय, मुलींना चांगली वागणूक देणं. नवरात्र म्हणजे काय, मुलींकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघणं. मुली असेल, बायका असेल, सवाष्णी असेल, सगळे असेल. नवरात्रीमध्ये आपण जसं देवी आईला बघतो तसंच आपण सगळ्या मुलींमध्ये, मातामध्ये, भगिनीमध्ये आपण त्यांना बघितलं पाहिजे. ही खरी नवरात्र आहे, बाकी काही नाही.
उपास तर तुम्ही करणारच आहे, दुर्गा सप्तशती तुम्ही वाचणारच आहे. जेवढं जमेल, जेवढं हे होईल तेवढी सेवा करावी, जास्त ताण घ्यायचा नाही, नामस्मरण जास्त करायचं आणि देवी आईची अंतकरणापासून भक्ती करायची. हीच देवी आईला क्रमशः आहे. झालेली सेवा मी देवी आईच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.